रामकृष्ण हरी. आपलं अज्ञान नाहीसं होऊन आपल्या ज्ञानाची प्राप्ती कशी होती या ठिकाणी माऊली 18व्या अध्यायामध्ये सांगतात की जसं आपण भोजन करायला बसलो, मग घासाघासानी भूक कमी 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 होत जाते. शेवटच्या घासाला भूक राहत नाही. मग किती जरी व्यक्ती वाढायला तर तो व्यक्ती त्या वाढण्यावर रागावल्या जातो. तसं जैशी भोजनाच्या व्यापारी शुद्धा जिरत जाय अवधारी, मग तृप्तीच्या अवसरी नाहीशी होई. नाहीतर आपण एखाद्या मार्गाने मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्याकरता चालायला लागलो. नाना चालत या वाटी वाट होये जाय थोडी, मग पातला ठाई बुडी देवनी निमे. काय म्हणतात माऊली? चालता 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 आपण जर मुक्कामाच्या गावी पोहोचलो तर मग वाट संपून जाते. तसं आपल्याला ज्यावेळेस ज्ञानाची प्राप्ती होईल त्यावेळेस अज्ञान आपोआप संपते. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रामकृष्ण.